नमस्कार. चला आज बनवूया काहीतरी हेल्दी, टेस्टी आणि एकदम मस्त अशी रेसिपी. तर या ठिकाणी आपण रोल बनवणार आहोत, ज्यामधली जी फिलिंग आहे ती एकदम हेल्दी आहे, टेस्टी आहे आणि खूप साऱ्या प्रोटीनयुक्त तत्वांनी भरलेली आहे. तर या ठिकाणी आपण जी आतली फिलिंग भरलेली आहे किंवा आतलं जे सारण आहे ते आपण या आवाकाडोपासून बनवणार आहोत. तो आवाकाडो घेतलेला आहे अर्धा. तर याच्यामधला जो पल्प आहे तो आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे. आवाकाडो हे एक आंब्यासारखं फळ असतं, जे खूप प्रोटीनयुक्त तत्वांनी बनलेलं आहे, खूप हेल्दी असतं. तर याचा आपण आज नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत किंवा तुम्ही मुलांना टिफिन बॉक्स रेसिपी म्हणून देखील हा रोल देऊ शकता. तर या ठिकाणी याचा सगळा गर आपण चमच्याच्या मदतीनं असा काढून घेतलेला आहे. एकदम आंब्याचा जसा गर असतो तसा हा एकदम मऊसूद असतो, त्यामुळे चमच्याच्या मदतीनं याला या पद्धतीनं आपण या ठिकाणी मॅश करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. यासोबतच थोडासा पिझ्झा सीझनिंग किंवा तुम्ही ऑरिगॅनो देखील यामध्ये ॲड करू शकता. चिली फ्लेक्स टाकलेले आहेत थोडंसं. यामध्ये आपण चीज मिक्स करूयात. व्यवस्थित सगळं साहित्य आता एकजीव करून घेऊया. तर मुलांना चीज खूप आवडतं, तर मुलांच्या आवडीचं चीज तुम्ही यामध्ये आणखीन तुमच्या आवडीनुसार भरभरून टाकू शकता. चवीनुसार मीठही टाकून घेऊया आणि परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. याच ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या देखील ॲड करू शकता, बारीक चिरून किंवा खिसून देखील टाकू शकता. तर आता रोल बनवण्यासाठी आपण या ठिकाणी चपात्या घेतलेल्या आहेत किंवा पोळ्या घेतलेल्या आहेत. तर या सकाळच्या एकदम फ्रेश अशा चपात्या आहेत. तर याची उलटी बाजू करून घ्यायची चपातीची आणि त्यावरती हा गर आपल्याला या पद्धतीनं किंवा हे जे मिश्रण आपण बनवलेलं आहे त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी अर्धा भागच चपातीचा यावरती आपलं मिश्रण पसरवून घेत आहे. तुम्ही हवं तर पूर्णपणे हे चपातीला लावून घेऊ शकता. आणि आता अर्ध्या भागावरती मी या ठिकाणी मेयोनीज लावत आहे. तुम्ही मेयोनीजऐवजी घरातली एकदम फ्रेश साय लावू शकता किंवा टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस देखील या ठिकाणी तुम्ही लावून घेऊ शकता. त्यानंतर यावरती या पद्धतीनं मी उभा चिरलेला टोमॅटो आणि कांदा देखील अजून एकदा ॲड करत आहे. तुम्ही या ठिकाणी गाजर किंवा पनीर देखील खिसून टाकू शकता किंवा एक्स्ट्रा चीज देखील यावरती तुम्ही खिसून टाकू शकता. आता आपल्याला रोल बनवायचा आहे त्याला या पद्धतीनं. तर याला असं या पद्धतीनं असं बंद करून घेऊयात आपण, जेणेकरून याची जी फिलिंग आहे, जे सारण आहे ते बाहेर येणार नाही. तर दोन्ही बाजूने आपण याला आतल्या बाजूने असं दाबून घेऊया, जेणेकरून हे सगळं व्यवस्थित बंद होईल. तर हे बघा या पद्धतीने आपला रोल तयार झालेला आहे. कमी मेहनतीमध्ये झटपट आणि पौष्टिक असा आपण या ठिकाणी नाश्त्याचा प्रकार किंवा मुलांना टिफिनमध्ये तुम्ही हा पदार्थ बनवून देऊ शकता. आता गॅसच्या मीडियम फ्लेमवरती तवा गरम करून घेऊन आपल्याला हे तूप किंवा बटर लावून हे दोन्ही रोल छान असे भाजून घ्यायचे आहेत. एकदम कुरकुरीत होईपर्यंत खरपूस आपण याला छान असं भाजून घेऊया, जेणेकरून याची चव अजून डबल वाढेल. खूप कमी मेहनतीमध्ये एकदम झटपट असा हा पदार्थ बनवून तयार होतो. प्रोटीनयुक्त असा हा नाश्त्याचा प्रकार बनलेला आहे, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी मुलांना 2 ते 3 वेळेस घरी बनवून देऊ शकता. जास्त मेहनत देखील लागत नाही आणि एकदम झटपट अशी ही बनते, टेस्टी लागते. तर तुम्ही देखील एकदा या पद्धतीनं ही रेसिपी नक्की तयार करून पहा. तुम्हाला आणि मुलांना देखील खूप आवडेल. तर आता हे रोल आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत. मी तुम्हाला हे कापून दाखवते की आपली आतली फिलिंग पाहू शकता किती मस्त अशी बनलेली आहे. एकदम टेम्पटिंग असे, म्हणजे खूपच स्वादयुक्त असा हा पदार्थ आपला बनलेला आहे. पाहू शकता किती छान याची फिलिंग भरलेली आहे आणि तुम्ही हा नुसता खाऊ शकता किंवा सॉससोबत लावून खाऊ शकता. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. शिवाय स्वाद आपल्या मराठी चॅनलवरती नवीन असाल तर स्वाद आपल्या मराठी चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा स्वादपूर्णयुक्त रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.